बघा, एकदा एक श्रीमंत माणूस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यावर त्याच्या पायामध्ये एवढे महागडे बूट असतात की त्याला तो बूट तिथं सोडूनही जावं वाटत नाही आणि आतही घेऊन जाऊ शकत नाही. त्याला एक भिकारी दिसतो, त्याला म्हणतो की आतून येईपर्यंत माझा बूट सांभाळ. भिकारी हो म्हणतो. आता हा आत जातो. आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेत घेत मनामध्ये विचार येतो की देवा, तू असं कसं करतोस? एखाद्याला एवढं श्रीमंत बनवतोस आणि एखाद्याला खायला प्यायला सुद्धा नसतं. नाही, आता मनात चांगला विचार येतो की म्हणतो बाहेर गेलं की भिकाऱ्याला मी 500 रुपये देणार. आता हा बाहेर जातो तर तिथं भिकारीही नसतो आणि याचा बूटही नसतो. बराच वेळ वाट बघतो, भिकारी येत नाही ना, काही नाही. आता घरी जात असताना त्याला एक शेजारीच एक दुकान दिसते चप्पलची आणि तिथे ह्याचा बूट विकायला मांडलेला दिसतो. हा विचारतो हा बूट. तो दुकानदार म्हणतो की त्या भिकाऱ्यानं मला हा बूट 500 रुपयामध्ये विकलाय. त्याच्या मनामध्ये विचार येतो, त्या भिकाऱ्याला तर मी 500 रुपये असेही देणार होतो, पण त्यानं ते बूट विकून 500 रुपये कमावले. म्हणजे भगवंत जे ज्याला जसं ठेवतोय ना, ते त्याच्या कर्मामुळे ठेवत असतो.